आपण या वादी प्रकरणाचा विचार करत असताना आशीर्लिंगाचा विचार केलाय. आता आशीर्लिंग झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं कारकाचे सूत्रही घेऊन आपण चालत आहोत, कारण की ते जेणेकरून आपल्याला वाक्यही निर्माण करून वाक्याचाही अभ्यास करता येईल, या हिशोबाने आपला विचार सुरू होता. आता आपण पुढे पहा नियम. दूरान्तिकार्थैः षष्ठ्यन्यतरस्याम् दूरान्तिकार्थैः षष्ठ्यन्यतरस्याम् दूरान्तिकार्थैः षष्ठ्यन्यतरस्याम् दूरान्तिकार्थैः षष्ठ्यन्यतरस्याम् दूरान्तिकार्थैः षष्ठ्यन्यतरस्याम् एतैर्योगे पंचमी षष्ठी वा स्यात्. एतैर्योगे पंचमी षष्ठी वा स्यात्. देवा जय देवागर हुआ करिए. यांच्या योगामध्ये कायला विकल्पाने पंचमी अथवा षष्ठी विभक्ती हो. काय हो, यांच्या योगामध्ये कोण कोण दूर आणि समीप या अर्थाचे जर शब्द असतील तर त्यांच्या संबंधी शब्दामध्ये कोणती विभक्ती होणार? पंचमी किंवा षष्ठी. दोघांपैकी एक दोन्ही एक करायची. आणि तुम्हाला याच्या मागे एक नियम दिला होता की दूर आणि अंतिक, त्याला कोणता आहे? दूरता दूरांतिकार्थेभ्यो द्वितीयान्यतरस्य, है की नाही? म्हणजे दूर आणि समीप अर्थावाले शब्द. आता इथे काय करा, यांच्या योगामध्ये आता यांच्या अर्थात लिहितो दूर आणि समीप जवळ या अर्थाच्या
शब्दाच्या, हे की नाही, योगामध्ये दूर आणि जवळ या अर्थाच्या शब्दाच्या योगामध्ये काय विभक्ती होते? पंचमी किंवा षष्ठी विभक्ती हो. कोणती विभक्ती होईल? पंचमी विभक्ती हो किंवा षष्ठी विभक्ती हो. उदाहरणार्थ आपल्याला पहा, दूर, आता दूर शब्द आहे, दूरम, तर याच्यात सांगितलेलं तुम्हाला दूर येणं, दूरात, इथे 3 होतात, आहे की नाही. परंतु यांच्या जवळच्या शब्द, आता गावाच्या दूर, मग दूरला आपण 3 पैकी कोणतेही एक लिहू शकतो. पण गावाच्या, तर याच्यात काय लिहिणार? पंचमी किंवा षष्ठी. ग्रामस्य अथवा ग्रामात, इथे आपण दोन्ही पैकी एक लिहू शकतो. गावाच्या दूर, गावापासून दूर, या प्रकारे पंचमी किंवा षष्ठी विभक्ती होते. ठीक. अच्छा, आता हे आपण नियम पाहिले. कर्तृकर्मणोः कृती, कर्तृकर्मणोः कृती, कर्तृकर्मणोः कृती, कृतियोगे कर्तरी कर्मणि च षष्ठी स्यात्. काय? कृतियोगे, बोला, कृतियोगे कर्तरी कर्मणि च षष्ठी स्यात्. कृतियोगे कर्तरी कर्मणि च षष्ठी स्यात्. कृतियोगे अर्थात कृदंताच्या योगात किंवा ठीक आहे, योगात संबंधी शब्दात कोणती विभक्ती हो? कर्त्यात. अच्छा, कृदंताच्या संबंधी कर्त्यात आणि कर्मात कोणती विभक्ती हो? षष्ठी विभक्ती हो. कृदंताच्या संबंधी कर्त्यातही षष्ठी विभक्ती करायची आहे आणि कर्मातही षष्ठी विभक्तीच करायची. दोघातही एक विभक्ती, कर्ता कर्म षष्ठी षष्ठी. पण कधी कृदंताच्या संबंधी, जसं कृदंत, आता पुढे भरपूर प्रत्यय आहेत कृदंतातील, त्यापैकी आपण जसं कर्ता, कर्तृ प्रत्यय केला ना आपला, धरता धरतारो धरतारह केलं की नाही. तर आता याच्या तृ प्रत्ययांत सगळे कृदंत येतात. मग कृदंत शब्द जवळ आला तर कर्त्यात कर्मात कोणती विभक्ती होणार? जसं आता कार्य कर्म, कार्य करणारा, कार्य करणारा, मग आता कर्ता झाला, कार्य काय झालं? कर्म, तर त्यात विभक्ती काय होणार आहे? षष्ठी. मग काय झाला? कार्यस्य कर्ता. काय झाला? कार्यस्य कर्ता, कार्य करणारा. किंवा दुसरा काय झाला? जगाचा कर्ता कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. तर काय झाला?
जगत जग से नहीं रे, जगत शब्द येतं हलंत आहे. जगत जगती जगन्ति प्रथमा, जगत जगती जगन्ति द्वितीया, जगता जगद्भ्याम जगद्भी जगते, है ना. जगत करता कृष्ण. काय झालं? जगत करता कृष्ण. हे लक्षात ठेवायचं. या रीतीनं कधी कृदंत आलं रे आलं, त्या कृदंताच्या संबंधी कर्त्यात आणि कर्मात षष्ठी विभक्ती होते. अच्छा, बर एका वाक्यात कर्ताही आला आणि कर्म दोघही आले, तर आता दोघातही षष्ठी आली. ठीक आहे. एका वाक्यात करता आला, तिकडे केली षष्ठी. एकात है ना कर्म आलं. मग आता कर्ता कर्म दोन्हीही एका वाक्यात आल्यावर काय होणार? षष्ठी विभक्ती होते की नाही होत, याचा विचार केलाय का नाही? म्हणजे दोघातही षष्ठी करायची का काय बदल आहे? तर पहा, नियम आहे उभय प्राप्त कर्मणी, 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 उभय प्राप्त कर्मणी. आता कृती परे कर्तृकर्मणोः उभयत्र षष्ठ्यां प्राप्त. कृती परे कर्तृकर्मणोः उभयत्र षष्ठ्यां प्राप्त. कृती परे कर्तृकर्मणो उभयत्र षष्ठ्यां प्राप्त. षष्ठी प्राप्ती झाली असता कर्मणी एव षष्ठी. कर्मणी. आता कृती परे अर्थात कृदंत आगे पुढे असेल तर कृदंत पुढे असेल तर कर्ता व कर्म दोघाच्या ठिकाणी उभयत्र किंवा उभय कर्म दोघाच्या ठिकाणी षष्ठी प्राप्त झाली असता कर्मणी एव कर्मातच षष्ठी हो. हे की नाही? दोघाच्या कर्ता आणि कर्म या दोघाच्याही ठिकाणी षष्ठी प्राप्त झाली असता पुढे होईल कर्मातच षष्ठी विभक्ती हो. दुसरीकडे षष्ठी नाही, केवळ कर्मामध्येच षष्ठी विभक्ती होईल. आता पहा उदाहरण, जसं एक
एक आश्चर्य आहे, एखाद्याला आश्चर्य दिसलं त्याच्याकडे म्हणतो होय काय आश्चर्य, व आश्चर्य काय. दूध कोणाला काढता येतं, जो गाई चारवणार आहे त्याला. परंतु गाई चारवणारा नुसतं नाही दूध काढतोय तरी आश्चर्य गवाम दोहा. गवाम म्हणजे गाईचं दूध काढणं अगोपेनं. अगोप अर्थात गोप भिन्न, जो गवळी नाही त्या गोप भिन्न त्याने गाईचं दूध काढलं. जो गाई चारत नाही आश्चर्य येत नाही. मग इथे दूध काढणं हे कृदंत आहे बर का. दूध काढणं कोण आहे, कृदंत. कर्म कोण आहे, गाय. गायचं दूध काढणं. मग काय झालं, त्याच्यात षष्ठी विभक्ती झाली गवाम. करता कोण आहे, अगोप, गोप भिन्न, त्याच्यात षष्ठी नाही झाली मग त्याच्यात तृतीया केली. सामान्य जिथं करता नाही तिथं अनुक्त कर्तरी समजा तृतीया, अनुक्ते कर्तरी तृतीया, या रीतीने तिथं कोणती विभक्ती केली, तृतीया. परंतु लक्षात ठेवायचं, कृदंत जवळ आले रे आले कोणी, जवळच्या कर्त्या आणि कर्मात षष्ठी भक्ती करायची. ठीक ना. अच्छा, आता बा तुल्यार्थै तुलोपमा रतु लोपमाभ्याम, तुल्यार्थैरतुलोपमाभ्याम, तुल्यार्थै रतुलोपाभ्याम, रतुलोपाभ्याम, तुल्यार्थै रतुलोपाभ्याम, रतुलोपमाभ्याम, तुल्यार्थैरतुलोपमाभ्याम, तुल्यार्थैरतुलोपमाभ्याम, तृतीयान्यतरस्याम, तृतीयान्यतरस्याम, तुल्यार्थैरतुलोपमाभ्याम, तृतीयान्यतरस्याम, तुल्यार्थैरतुलोपमाभ्याम, तृतीयान्यतरस्याम, तुल्यार्थैरतुलोपमाभ्याम, तृतीयान्यतरस्याम. तुल्यार्थैः, तुल्यार्थैर योग्य योगे तृतीया षष्ठी वा स्यात्. आता काय सांगतात पहा, समान अर्थवाल्या शब्दाच्या पुढे संबंधी शब्दात विकल्पाने काय हो, तृतीया किंवा षष्ठी विभक्ती हो. समान अर्थवाल्या शब्दाच्या संबंधी शब्दात विकल्पाने काय करायची आहे. जैसा आपण एक उदाहरण घेतलं की कृष्णा समान, काय घेतलं, कृष्णा समान. कोण होते, उद्धव. कृष्णही काळे होते आणि उद्धवही काळेच होते एकसारखे. मग आता
कृष्ण. आता सदृश शब्द आहे, कोण समान आहे? उद्धव. मग उद्धवामध्ये प्रथमाच, याचं काय घेणं नाही. पण कोण उपमा कोण आहे? कृष्ण. मग कृष्णात कोणकोणती व्यक्ती येईल? तृतीय किंवा षष्ठी. असंही लिहू शकतो आपण, कृष्णेन सदृश उद्धव किंवा कृष्णस्य सदृश उद्धव. यापैकी एक कोणतंही लिहू शकतो, दोन्ही द्या. कृष्णेन सदृश उद्धव किंवा तुल्य हे चालतं. कृष्णेन तुल्य, कृष्णेन सदृश, कृष्णेन समान, है की नाही? कृष्णा समान उद्धव, कृष्णेन तुल्य, कृष्णेन समान. या प्रकारे आपल्याला वाक्य प्रयोग करायचे राहिले ना. किती नियम झाले आतापर्यंत? 4. ठीक. बोला. चा शिष्यायुष्य, चतुर्थी चा शिष्यायुष्य, मद्र भद्र, चतुर्थी चा शिष्यायुष्य मद्र भद्र, कुशल सुखार्थ हितैहि. चतुर्थी चा शिष्यायुष्य मद्र भद्र कुशल सुखार्थ हितैहि. काय आता? एतद्योगे चतुर्थी षष्ठी वा स्यात् आशीर्वादे अर्थे. काय लिहिलं? एतद्योगे चतुर्थी षष्ठी वा स्यात् आशीर्वादे अर्थे. यांच्या योगामध्ये कोण कोण आता पहा? आयुष एक, दुसरा मद्रम है ना, आयुष्य मद्र भद्र कुशल सुख अर्थ और हित. इनके यांच्या संबंधी शब्दात षष्ठी किंवा चतुर्थी किंवा षष्ठी विभक्ती. चतुर्थी किंवा षष्ठी विभक्ती हो. हो आहे की नाही? काय बघतो? चतुर्थी किंवा समजा आशीर्वाद कोणाला द्यायचा आहे आपल्याला, तेव्हा आयुष्य मद्र भद्र कुशल सुख अर्थ आणि हित या संबंधी शब्दात करायची आहे षष्ठी. पण आशीर्वाद देताना आशीर्वाद अर्थ हवाय है ना. आशीर्वाद अर्थामध्ये
या आशीर्वादार्थामध्ये काय विभक्ती हो? षष्ठी विभक्ती हो. आता षष्ठी विभक्ती हो म्हटल्यानंतर उदाहरणार्थ आता आपण ज्याला आशीर्वाद देणार, कृष्णाय आयुष्यम भूयात, है ना? हे झालं की नाही? किंवा कृष्णस्य आयुष्यम भूयात, म्हणजे कृष्णाला आयुष्य प्राप्त हो, त्यांना आयुष्य, कृष्णाचं तुम्ही काही करा, आशीर्वाद देताय, चतुर लिहा, षष्ठी लिहा, एक चालत. तत्पश्चात आता आपण यांचीच वाक्य पाहणार आहोत. आपल्याला वाक्य आली पाहिजेत. याकरिता पहा, तव भद्रम भूयात. भद्र माने कल्याण, भद्र अर्थात कल्याण. मग काय अर्थ झाला बरं? तुझे कल्याण हो, किंवा तुभ्यम भद्रम भूयात, दोन्ही चालू शकतात. पण मी तव कल्याणम भद्रम भूयात. रामेण सदृश भरतो बभूव. रामेण सदृश भरतो बभूव. अर्थात काय झालं रे? रामासारखा कोण होता? भरत होता. दिसत थोडं लिहिली, कुठं दिसणे शब्दच नाही ना. भुवन आहे, रामासारखा भरत होता, आवडत. अच्छा, त्यानंतर लक्ष्मणस्य तुल्य शत्रुघ्नो बभूव. लक्ष्मणस्य तुल्य शत्रुघ्न बभूव. रामेण सदृश भरतो बभूव, लक्ष्मणस्य तुल्य शत्रुघ्न बभूव. ठीक ना? अच्छा, यानंतर काय आहे? गोपेन लक्ष्मणस्य तुल्य शत्रुघ्न बभूव. गोपेन इथं आता इथं कोणता नियम आला आपला? पहिला गेला कोणता? सांगा लवकर. तुल्यार्थ ऋतुलोपमाभ्याम तो तृतीयान्य तरस्याम, हा नियम आला. यानंतर आता पहा, गोपेन रामायणस्य पाठ कृत. कोणता नियम लागेल बरं? गोपेन रामायणस्य पाठ कृत उभय प्राप्त कर्मणी, है की नाही? कृती परे कर्तृकर्मणो उभय षष्ठ्याम प्राप्त कर्मणी एव षष्ठी, है की नाही? कर्म में ही कर्मातच षष्ठी होते. इथं करत आहे गोपेन आणि रामायणाचं कर्म आहे, तर त्याच्यात कोणती व्यक्ती झाली?
षष्ठी आणि गोप्यानामध्ये कर्त्यात षष्ठी विभक्ती झाली नाही. पाणिनि हे अष्टाध्यायी रचना भवति. काय सांगत बा, पाणिनीची रचना कोण आहे? अष्टाध्यायी. पाणीने काय रचली रे? अष्टाध्यायी. पाणिनीची अष्टाध्यायी रचना आहे. पाणिनीची अष्टाध्यायी रचना आहे. रे बालकाः युष्माकं शुभं भूयात्. रे बालकांनो, तुमचे कल्याण हो. कोणता नियम लागला? चतुर्थीच्या शिष्यायुष्य मद्र भद्र कुशल सुकार दय दय. ते सर्वे विबभूयुः बभूयासुः. विभूयासुः ते सर्वे विभूयासु, अर्थात ते सर्व काय झाले? ऐश्वर्यवात होत. हा शब्दात दिलाय. ते सर्व कैसे होत? ऐश्वर्यवान होत. ते सर्व ऐश्वर्यवान हो. तुम्ही सर्व आत्म्याचा अनुभव करत. तुम्ही सर्व आत्म्यास अनुभवत. आशीर्वाद आहे समजा. तुम्ही सर्व आत्म्यास अनुभवत. मग काय होईल? योयम सर्व आत्मानं अनुभूयास, है ना? अनुभूयास, अनुभूयास्त. आता पुढचं काय? तुम्ही सर्व कधीच पराजित होऊ नका. तुम्ही सर्व कधीच पराजित होऊ नका. कधीही कोणाचाही तिरस्कार करू नये. कधी कोणाचाही तिरस्कार केला नाही पाहिजे. तेच करू नये. कधीही कोणाचाही तिरस्कार करू नये, केला नाही पाहिजे. कधीला काय होईल? कदापि, कभी, कदापि, कभी. पण कधीही कोणी
कधी कोणाचाही तिरस्कार करू नये. बस सगळ्याला प्रेम करावं. तिरस्कार वैर शत्रुत्व वाढत जात आणि आपण अनेक कुत्र्या मांजराच्या जन्माची तयारी करतो. त्याच्याकरिता सावध राहा. शास्त्राध्ययन करून कल्याण करण्याकरता प्रयत्न. झालं ना? हे प्रभू मी समर्थ होईल. हे प्रभू मी समर्थ हवं. पुढचं वाक्य, भगवान के समान भगवान ही है. भगवंताप्रमाणे भगवानच आहे. भगवंताप्रमाणे भगवानच आहे. मग काय होतं इथं? भगवता सदृश का भगवता सदृश भगवान एव. दुसऱ्यांच्या दुःखांना आपल्या दुःखाच्या प्रमाणे समजा. है ना? दुसऱ्यांच्या दुःखाला आपल्या दुःखाप्रमाणे समजावे. कसं होईल? दुसऱ्याच्या दुःखाला आपल्या दुःखाप्रमाणे समजावे. तसं अन्येषां दुःखानी अन्येषां दुःखानी स्वस्य दुसऱ्याच्या दुःखाला कसं समजावा? अन्येषां दुःखानी स्वीयानी दुःखानी अनु भवेयुः. पुढे जगताचा करता कोण आहे? जगाचा करता कोण? जगत हा करता कस? जगाचा करता कोण आहे? जगता करता कह असते. गुरु समान कोणी नाही. गुरु समान गायल गुरु सदृश कह अपि नास्ति. आणि अंतिम वाक्य, त्याच्या घराच्या पुढे मंदिर आहे. त्याच्या घराच्या पुढे मंदिर आहे. है की नाही? या प्रकारे आपण आज वाक्य आणि विधिलिंग पाहिले. याचे वाक्य पूर्ण करा. बापरे.
यानंतर पुढचा लकार कोणता आहे? लुंग लकार. काय लकार आहे? आज पूर्ण नाही होणार, परंतु आरंभ तर करू ना, है ना. कारण की लुंग लकार हा लकार आजच्या वापराकरता आहे. लुंग लकार आज आपण आजच्या दिवशी ज्याचा वापर करावा, आजचा झालेला भूतकाळ, त्याच्याकरिता लुंग लकार आहे, हे लक्षात ठेवा. यामध्ये काय आहे? यात लुंग लकार आजचा भूतकाळ. आता पहा कधी होतोय. पहिले सूत्र आहे, समजा आपण हेडिंग आहे लुंग लकार, आपला विषय लुंग लकार आहे. आता पहिलं सूत्र आहे पहा, लुंग 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 लुंग. तुम्हाला 3 भूतकाळ सांगितले ना, त्यापैकी अद्यतन आजचा भूतकाळ म्हणजे लुंग लकार. भूतकालिकम क्रियावृत्तेर धातुर्लुंग स्यात्, है ना. मग आता आपण त्यात सध्याला काळा म्हणून भूतकालिक अद्यतन भूतकालिक अद्यतन मी लिहिले कंस ना, अद्यतन भूतकालिक क्रियावृत्तेर धातुर्लुंग स्यात्. भूतकालिक क्रियावृत्तेर धातुर्लुंग स्यात्. अद्यतन भूत काळातील क्रिया बोधक धातू पुढे लुंग लकार हो, है ना. अद्यतन आजची क्रिया, अद्यतन आजची क्रिया बोधक धातू पुढे काय होईल? लुंग लकार होईल. आजची क्रिया असावी. आजची क्रिया बोधक धातू पुढे काय करायचं? लुंग लकार करायचा. मग आता काय झालं की हे काय भू धन ती लुंग लकार झाला. लुंगच्या ठिकाणी काय आले? ती वाद हे येणार. लक्ष देता आहे ना, हे येणारच येणार. आता राहू द्या, हे आपण नंतर पुन्हा लिहू, म्हणजे येत आहे. पण आणि लुंग लकार कधी कधी होतो? भूतकाळातील क्रिया सांगण्याकरता काय लकार होतो? लुंग लकार होतो. पण नंतर कधी कधी होतं, त्याच्याकरता पुन्हा सूत्र येत आहे, मांगी लुंग 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 मांगीलुन. मांग उपपद आहे, धातुर्लुंग स्यात्. मांगी उपपद आहे. मी याला वेगळं वेगळं इथं मांगी उपपदे धातुर
लुंगस्यात म्हणजे मांग नजदीक पद असल्याने असलं मांग्युपपद आहे. मांग उपपद असेल तर धातू पुढे लुंग लकार हो. मांग उपपद असेल तर धातू पुढे लुंग लकार हो. म्हणजे मांग आला रे आला, मग काळ कोणताही असला काही पाहिजे नाही, कोणत्याही काळात लुंग लकारच. स्वतंत्र जर लुंग असला ना, काही त्याला जवळ मांग वगैरे काहीच नसलं तर तो भूतकाळ समजायचा. परंतु मांग उपपद आला रे आला मा, तर समजा मग तुम्हाला जो काळ लावायचा तो काळ लावा, है ना. कोणत्याही काळात तुम्हाला काही याला प्रश्न नाही. कोणत्याही काळात मांग आला की 10ही लकारामध्ये 10ही लकाराच्या अर्थात लुंगच लकार करायचा. एवढं आहे बा, किती आहे. बर, एवढं झालं ना, आणखी एक पाहणार बस, मग बाकी उद्या. स्मोत्तरे लंच स्मोत्तरे लंच स्मोत्तरे लंच स्मोत्तरे लंच स्मोत्तरे लंच स्मोत्तरे लंच स्मोत्तरे मांग्युपपदे स्मोत्तरे मांग्युपपदे धातोर लंस्यात धातोर लंस्यात चालुंग स्म उत्तर म्हणजे नंतर आहे ज्याच्या असा मांग उपपद असेल तर लंग आणि लुंग लकार हो. समजा असं असलं स्म आणि मा, ही अशी जोडी असली ना तर लंग लकार लिहायचा किंवा लुंग, दोघांपैकी एक होईल. केवळ मा असलं केवळ लुंगच, आणि भूतकाळात लुंग. या प्रकारे 3 अवस्थेमध्ये तुम्हाला लुंग लकार, हे सुद्धा गीतेमध्ये दिलं आहे ना. मास्म गम पार्थ क्लैब्यम मास्म मास्म. आता गम पुढचं रूप आहे ना, ते लुंग लकाराचं रूप आहे, आणि त्याचा अर्थ काय आहे, नपुंसकतेला तो प्राप्त होऊ नकोस. या आज्ञा वगैरे झाली ना, भूतकाळ नाही घेतला. म्हणजे इथे खालचे जे 2 सूत्र आहेत ते बरोबर आले तर लुंग लकार होतो. भूतकाळाशी काही घेणे देणे नाही. त्यापैकी 10 लकाराच्या अर्थापैकी कोणताही अर्थ घेऊन तुम्ही चालू शकता, हे लक्षात ठेवा, है ना. आणि इथंच थांबू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.